आजचा विषय इतका छान आहे जो तुमच्या कॉलेजतर्फे आयोजित केलेला आहे की योग व प्राणायाम द्वारे मानसिक तणाव कसा दूर करू शकतो। तर आजच्या जर काळानुसार आणि स्थितीनुसार जर बघितलं आपण तर डिप्रेशन म्हणजेच मानसिक तणाव खूप वाढत चाललेला आहे। जसं की आता कोरोना काळ होता, या कोरोना काळात सेल्फ डिप्रेशन जास्त वाढत आहे, कारण क्वारंटाईन राहण्याची वेळ आलेली आहे। माणूस हा समाजशील प्राणी आहे। समाजशील प्राणी असल्यामुळे त्याला काय आहे, एकमेकांसोबत जेव्हा कनेक्टिव्हिटी असेल तेव्हाच त्याला आनंद होतो, खूप बरं वाटते। जर 4-8 दिवस कोणासोबत भेटलं नाही तर त्याला मानसिक तणाव यायला लागते, तो दुःखी व्हायला लागतो आणि तेव्हाच म्हणतो की मला करमत नाही आहे असं जेव्हा म्हणतो, तेच कारण असते सेल्फ डिप्रेशनचं। आणि या क्वारंटाईन काळात काही लोकांना एकटं सुद्धा राहावं लागलेलं आहे, त्यामुळे त्यांना सेल्फ डिप्रेशन खूप जास्त वाढलेला आहे, मानसिक तणाव हा आलेला आहे। तर यामुळेच या क्वारंटाईन टाईममध्ये एकटा राहिल्याने त्याला सेल्फ डिप्रेशन आलेलं आहे आणि हे सेल्फ डिप्रेशन बरंच मग आपल्या निगेटिव्हिटीमध्ये त्यामुळेही आणखी रोग वाढवतात आणि त्यामुळेच अशा गोष्टी माणूस करायला लागतो की त्याला कधी कधी सुसाईड करण्याचा सुद्धा विचार येतो मनात। खूप तो अक्षरशः त्याची बॉडी आणि त्याचे विचार हे पूर्णतः निगेटिव्ह होऊन जाते। तो कुठलाही पॉझिटिव्ह विचार करत नाही, फक्त आणि फक्त एवढाच विचार करू शकतो, अरे यार माझ्यासोबतच का असं होत आहे, हे लोक माझ्यासोबत असे का वागत आहे, माझंच लॉस होत आहे, बिझनेसमध्ये असो या जॉब करत असेल तर तिकडे काही अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णतः बॉडी आणि आपले विचार हे निगेटिव्ह होऊन जाते। अशाच पद्धतीने हा डिप्रेशन वाढत जातो। आणि तुम्हाला काय वाटते, फक्त हे एकच कारण आता या सध्याच्या स्थितीनुसार सांगितलं, परंतु त्यातही आणखी कारणं आहेत की तुम्ही मानसिक तणावामध्ये राहाल आणि मानसिक तणाव का वाढतो, याच्या आणखीही बरेच कारण आहे। त्यामधले काही कारणं आपण पाहूयात की तुमची दिनचर्या हे पण कशी आहे, हे एक तुमचं मानसिक तणाव वाढवण्याचं एक कारण आहे। आत्मविश्वासाची कमी, कॉन्फिडन्स लेवल ही कमी असणे किंवा तुमचे काम हे पूर्णत्वास न जाणे, तुमचे काम पूर्ण न होणे, पैशाची कमी, सोबतच काम बिघडणे, कोणी जर घरातले मोठे लोक तुम्हाला रागवत असेल तर त्यामुळे सुद्धा मानसिक ताण येतो। तुम्ही कसे दिसताय, कसं वर्तवणूक आहे, कसं वर्णन आहे तुमचं, यामुळे सुद्धा तुम्हाला मानसिक ताण येत असतो। कारण कधी कोणी म्हणतो की तू असाच दिसतोय, तू तसाच दिसतोय, असं जरी कोणी म्हटलं किंवा स्वतःला सुद्धा वाटतं की अरे मी का बरं असा दिसतोय, मी का असा आहे, या ज्या गोष्टी असतात या गोष्टीमुळे सुद्धा मानसिक ताण येत असतो। जे आपल्या काही चुकीचे निर्णय आहे, चुकीच्या गोष्टी आहे, ज्या आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या पूर्वी गोष्टी आहे, त्यामुळे सुद्धा आपल्याला मानसिक ताण येतो। ह्या सगळ्या गोष्टी मानसिक ताणाचे कारण आहे, याच गोष्टीमुळे मानसिक ताण येतो। तर आपल्याला मानसिक ताण दूर करण्यासाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सुधरवायच्या आहेत। जसं की आपली दिनचर्या आज असं झालेलं आहे की रात्री 1-2 वाजेपर्यंत मुलं मुली असो या व्यक्ती कोणीही प्रत्येक व्यक्ती हा जागण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या विरुद्ध जर आपण सकाळी उठण्याचा प्रयत्न केला तर आपली दिनचर्या ही खूप सुंदर होऊ शकते। आणि सकाळचा जे फ्रेश हवा असते, सकाळचा जो सूर्यकिरण असतो तो आपल्याला नेहमीच ऊर्जा देतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा देत असतो। त्यामुळे जे आहे आपली
ऊर्जा लेवल ही वाढत असते, जशी आपली पॉझिटिव्ह लेवल ही वाढत असते, म्हणजे हाय ऊर्जेत त्याचं रूपांतर होते. जिथेही आपण जाऊ तिथेही आपली पॉझिटिव्ह ऊर्जा सोबत घेऊन जाऊ. एक दिवस पूर्ण आपला हा हॅप्पी जाईल. आणि जीवनात तर आनंदाशिवाय काहीच नाही आहे, फक्त आणि फक्त खुशी, आनंद. सगळं कशासाठी करतो आपण? तर हॅपीनेससाठी. जर आपल्याला हॅपीनेसच मिळत नसेल तर कुठल्याही कामाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा करण्यामागे काहीही अर्थ नाही. म्हणून आपण या ज्या मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या आहेत, सेल्फ कॉन्फिडन्स, तुमचं दिनचर्या, कुठल्याही कामामुळे तुम्ही निगेटिव्ह होता किंवा तुमचे काम होत नसेल त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह होतात. परत मोठ्या माणसांनी जर रागवलं तर लवकरच राग येतो आणि राग आल्यानंतर आपण ते मानसिक तणावात जातो. या सगळ्या ज्या गोष्टी आहे या आपल्याला या उलट करायच्या आहेत. त्या बदलवणार कसा? आपल्याला खूप राग येतो, एखाद्या व्यक्तीला खूप राग येतो आणि तो डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो. त्यामुळे राग, द्वेष, भावना, हे जसं म्हणतात की जैसा अन्न वैसा मन, जैसा पाणी वैसी वाणी. या ज्या गोष्टी आहेत या कशामुळे निर्माण होत आहे? आज आपल्या घरी जेवण बनत आहे तेही निगेटिव्हिटीमुळे. जे पाणी पित आहे आपण तेही निगेटिव्हिटी त्या पाण्यात जाऊन पित आहे, कारण की सतत चालू असते, अरे असं चालू आहे, तसं चालू आहे, तसं चालू आहे. बिझनेसमध्ये लॉस आहे, नोकरी नाही आहे, एज्युकेशन ठप्प झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी सतत चालू असते. घरीही सुद्धा तेच चालू आहे. परंतु या सगळ्या गोष्टी जर दूर करायच्या असेल तर आपल्याला योग आणि प्राणायाम करायला पाहिजे. तर मी इथे सांगेल की सगळ्यांची, बऱ्याचशांची, जास्तीत जास्त लोकांची समज अशी आहे की योग म्हणजे काय हे जाणून घेऊयात आपण. योग म्हणजे काय तर आसन, असंच सगळ्यांना वाटते. आणि आसन करणे काही शक्य नाही आहे प्रत्येकालाच, बरोबर? तर आसन करणे जरी शक्य नसलं तरी योग आणि प्राणायाम म्हणजेच काही आसन नव्हे. तर योगाचे हे 4 प्रकार आहे: आसन, व्यायाम, प्राणायाम आणि मेडिटेशन. या 4 गोष्टींपासून योग बनत असतो. आणि हा योग जेव्हा आपली श्वसन क्रिया, श्वास आपला हा एक आणि श्वसन क्रिया ही सतत चालू असताना आपण जर आपलं कॉन्सन्ट्रेट त्यावर करू, म्हणजेच हा सुंदर योग असतो. कारण त्यापासून जे आपल्याला प्राप्त होते हे अद्वितीय असते. म्हणून प्रत्येकाने प्राणायाम, योग करायला पाहिजे. मेडिटेशन ही योगाचाच भाग आहे. जर आपण कुठले आसन करू शकत नाही तर सहज मेडिटेशन तर आपण करूच शकतो. रोज 15 मिनिट बसायचं आहे आणि आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. सोबतच प्राणायाम, तर त्यामध्ये प्राणायामामध्ये सहज एखादा प्राणायाम घ्यायचा आणि प्राणायाम आहे. तर या प्राणायामाद्वारे सुद्धा आपण आपलं डिप्रेशन हे कमी होऊ शकतं. कुठल्याही औषधी घ्या, मेडिसिन घ्या, परंतु तुम्हाला त्यामुळे जितका फायदा होणार नाही तितका फायदा हा योग व प्राणायामामुळे होऊ शकतं. आणि डॉक्टरसुद्धा तुम्हाला हेच सजेस्ट करतात शेवटच्या लेवलवर की तुम्ही आता मेडिटेशन करा किंवा योगामध्ये प्राणायाम करा किंवा आसन करा. याच गोष्टी तेही लोक सजेस्ट करत असतात. तर म्हणून तुम्ही मेडिसिन तर घ्याच, परंतु त्याच्या जोडाला जर तुम्ही प्राणायाम या मेडिटेशन असो ह्या जर गोष्टी तुम्ही करत असाल तर खूप मोठा फायदा होतो. आणि मी इथे एक्झाम्पल देईल की माझी फ्रेंड आहे आणि तिचा भाऊ UPSC एक्झाम देत होता. 2-4 वर्षापासून अभ्यास करत होता, परंतु एकही पोस्टिंग निघाली नाही. नंतर त्याच्या घरच्यांनीच त्याला म्हटलं की बस कर, आता तुला काहीतरी कामधंदा बघावा लागेल. तू एकही पोस्टिंग काढत नाही आहे किंवा एक्झाम क्रॅक होत नाही आहे. त्यामुळे माहिती आहे आपल्याला वर्षानुवर्ष निघून जातात. इकडे नंतर लग्नाची वेळ येते, सेटल होण्याची सुद्धा वेळ येते. अशा वेळी घरचे म्हणतात की बाबू बस कर, राईट? तर त्याच्या सोबत सुद्धा तसंच झालं. परंतु त्या मुलांनी हार मानली नाही. त्याने काय केलं
ठीक आहे मी 1 वर्ष रेस्ट घेते, तर रेस्ट घेण्यासाठी त्याने विपश्यना मेडिटेशन एक कोर्स आहे, विपश्यना मेडिटेशन कोर्स केला, पुण्याला आहे, पुण्याला जाऊन तो कोर्स केला आणि पूर्णतः त्यामध्ये मेडिटेशन शिकवले जाते, कसं करायचं वगैरे. तेवढे जितकेही दिवस असेल 8 दिवसाचा 15 दिवसाचा, तर फक्त आणि फक्त मेडिटेशन मेडिटेशन मेडिटेशन. मेडिटेशनमुळे काय होते, आपली जे विचार करण्याची क्षमता आहे ती खूप जास्त हाय होते आणि आपली एकाग्रता वाढते, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आणि माणसाला शांत करतो मेडिटेशन. कुठलंही डिप्रेशन येत नाही, कुठलाही ताण येत नाही, तणाव येत नाही, कितीही मोठं संकट असो तो शांततेनं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर त्या मुलांनी विपश्यना मेडिटेशन शिकला आणि तिथून काही दिवसात घरी आला, त्यानंतर बाउन्स बॅक केला, परत त्याने स्टडी करायला सुरुवात केली. आणि मित्रांनो 1 वर्षात त्याने पोस्टिंग काढली. हो, आणि आज तो अधिकारी आहे. इतका पॉवर या मेडिटेशनमध्ये आहे. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना सुद्धा खूप महत्त्वाचं आहे योग, प्राणायाम आणि यामधलं मेडिटेशन हे खूपच जास्त महत्त्वाचं आहे. आपण जर काही आसनं नाही करू शकत तर रोज 15 मिनिट बसून शांत, जर आपल्याला कुठलं मेडिटेशन सुद्धा माहीत नसेल तर नुसतंच आपण 15 मिनिट शांत तरी बसावं, एक लक्ष केंद्रित करावं. आणि जेव्हा आपलं लक्ष इथे केंद्रित होते तेव्हा आपला सबकॉन्शियस माइंड हा जागृत होतो. आणि सबकॉन्शियस माइंडचा पॉवर हा खूप जास्त असतो, राईट. कारण आपला कॉन्शियस माइंड तर सगळ्या गोष्टी बघतो, सगळं ऐकत असतो, परंतु जेव्हा कुठलीही गोष्ट सबकॉन्शियस माइंडमध्ये जायला लागते तेव्हा आपल्या माइंडची प्रोग्रॅमिंग होते आणि ते आपण मानायला लागतो, ते रियालिटीमध्ये येते. म्हणून सबकॉन्शियस माइंडची पॉवर ही खूप जास्त आहे. तर त्यासाठी काही रिच्युअल्स असतात सकाळच्या, त्या फॉलो करायला पाहिजे. आणि योग व प्राणायाम हे आपण नियमित करायला पाहिजे. नाही काही तरी आपला दीर्घ श्वास आणि लो श्वास म्हणजे श्वास घेणे आणि श्वास सोडणे या ज्या प्रक्रिया आहे या तरी आपण 5 ते 10 मिनिट केल्या तरी आपला ताण हा आपण नियंत्रणात आणू शकतो. सो धन्यवाद. मला